क्रॉफर्ड मार्केट वेंगुर्ला कोकणचा मेवा आणि आपण कोकण आता पोहे कसे दिले उकडीचे तांदूळ कसे आहेत तांदळाचे लाडू आहेत कितीला दादा आहे लक्ष्मी मसाला दादा मसाला कसा तिरफळ आहे टेस्ट मध्ये दिलाय 400 रुपये किलो आहे पण एकदम ओरिजिनल माल आहे तारीख बांगडे कसा तारणी कशी आहे ना हलवा कसा खेकडा कसा नाही पण आणि मुशी कशी आहे कितीला पण सुरमई कशी ताई कशी आहे करली ताई पापलेट कशी आहे आवडत आहे ना तर छोट्या छोट्या मच्छ्या खूप टेस्टी असतात म्युझियम आहे हा बघा प्रगती इथे नक्की विजिट आता आपण आलोय ना वेंगुर्लाच्या मार्केटमध्ये आलोय वेंगुर्लाच्या बाजारमध्ये बघा इकडे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन ना दाखवतो इथे काय काय आहे ते बघा पूर्ण हा मार्केट आहे इथे ठिकाणा चालू होतो आणि इथे हा बघा इथे फिश मार्केट आहे तो फिश मार्केट पण दाखवतो इथे बाहेर घेऊन पण बसले आणि आतमध्ये पण आहे आणि पुढे पण आहे तिकडे आणि तिकडे मंदिरं पण आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला आता आपण ना इथे आतमध्ये मार्केटमध्ये जा पूर्ण फॅमिली आली इथे शॉपिंग करायला आणि इथे काय काय आपल्याला भेटतं ना ते बघूया आपण हे बघा खूप मोठा असा हा मार्केट आहे वेंगुर्ला मार्केट आहे क्रॉफर्ड मार्केट वेंगुर्ला मार्केटच्या आतमध्ये आलो नाही इथे तुम्हाला ना जे पाहिजे ते भेटून जाईल हे बघा इकडे हे बघा हे तर आपला कोकणचा मेवा आणि आपण कोकणातच आता आहे इथे दादा आहे तिथे दादा पोहे कसे दिले 100 रुपये एक पायली एक पायली किती येतात तरी पण त्याच्यामध्ये 1 किलो येतात अच्छा हे बघा 1 किलो येतात 100 रुपये आणि उकडीचे तांदूळ कसे आहेत 70 रुपये शेर 100 रुपये किलो 100 रुपये किलो आहे बघा 70 रुपये सेल आहे आणि हे बघा 50 रुपये पाव किलो गोळे 50 रुपये पाव किलो आहे बघा मस्त एकदम कोकम बटर आहे आणि हे कोकम रुपये पाव किलो 100 रुपये पाव किलो आहे बघा कोकम बटर हा कसा 30 ला 1 50 ला 2 30 ला 1 आहे 50 ला 2 आणि पोळीत पीठ आहे पोळीत पीठ कसा 60 रुपये पाव किलो 60 रुपये पाव किलो आहे बघा भरलेली मिरची सांडगी ही भरलेली मिरची आहे बघा सांडगीची ही कितीला 50 रुपये 100 आहे 50 रुपयाला 100 ग्रॅम आहे बघा ताक मिरची ही ताक मिरची ही कशी 40 रुपये 50 40 रुपये 50 ग्रॅम आहे बघा तांदळाचे लाडू ओ हे बघा हे तांदळाचे लाडू आहे उकडा तांदळाचे पहिल्यांदा ऐकले मी कितीला आहे 30 रुपये 30 रुपयाला 5 आहे बघा 6 रुपयाच्या हिशोबाने हे आणि कोकम सरबत बघा कितीला दादा आहे 150 रुपये 1 लिटर 150 रुपयाला हे गोडवाला आहे का हे आणि आगळ आगळ कसं आहे 100 रुपये अर्धा लिटर जाड मध्ये हा बघा 100 रुपये अर्धा लिटर हा आंबट असतो हा वाला आणि ते काय आंब्याचं हे आहे का मँगो पल्प आहे मँगो पल्प आहे तो कसा आहे 300 रुपये लिटर हा बघा 300 रुपये लिटर आहे हा वाला आणि हे काय आहे दादा हे खोबरेल तेल कोकोनट ऑइल अच्छा हे खोबरेल तेल आहे हे काय काय यूज साठी आहे यूज काय आहे म्हणजे केसाला फक्त लावाला अच्छा मस्त एकदम ओरिजिनल हे कसं दादा 300 रुपये लिटर 300 रुपये लिटर आहे अरे वा मस्त एकदम हे गावची मिरची आहे हे बघा गावची मिरची आहे बघा ही कितीला हे 500 रुपये किलो 500 रुपये किलो आहे ही वाली आणि हा मसाला आहे इथे हा बघा धन लक्ष्मी मसाला दादा मसाला कसा 150 रुपये पाव किलो 150 रुपये पाव किलो आहे आणि हे तिरफळ आहे हे कितीला हे 50 रुपये 100 आहे 50 रुपये 100 ग्रॅम आहे इथे आणि हे बघा सगळं आहे ना तुम्हाला इथे एंट्री करणार ना हे दादा असतात इथे हे तुम्हाला इथे सगळं एका ठिकाणी भेटून जाणार आहे हे काय दादा हे फजा उकळ करण्याची अच्छा हे कसं आहे हे 150 रुपये शेर हे 150 रुपये शेर अच्छा आपल्या आणि ते कुरमुरे आहेत का हे कसे हे बघा 30 रुपये पॅकेट आहे खूप सारे आणि हे इथलेच आहे कोकणातलेच आहे हे वेंगुर्ल्यामध्ये आपण आहे आणि वेंगुर्ल्यातलेच इथे सगळं आहे बघा किती सारा कोकण मेवा आहे बघा ह्यांच्याकडे हा बघा विदाउट पॉलिश तांदूळ आहे उकडी तांदूळ सारखेच आहेत ना हे विदाउट पॉलिश अच्छा विदाउट पॉलिश ते पॉलिशवाले अच्छा हे पॉलिशवाले आहे आणि हे विदाउट पॉलिश हा कसा आहे सेम रेट आहे 70 रुपये आणि 100 रुपये किलो आहे हा वाला आणि हे कुठचे तांदूळ आहे हा लाडू करण्यासाठी इडली करण्यासाठी अच्छा हे लाडू आणि हे करायला हा कसा हा 80 रुपये किलो आहे हा 80 रुपये किलो आहे हा बघा हे बघा दादा आपल्याला दाखवणार आहे कसे गावठी आगळाची कोकम आहे बघा ही 7 वेळा कूट देऊन परतवलेले आहे प्रत्येक दिवशी एक प्रमाणे असं 7 वेळा कूट देऊन परतवलेली कोकम आहे ती अच्छा हात पुढे कोणता तुम्ही हात पुढे डावा हात पुढे करा आणि आज याची टेस्ट करा तुम्ही टेस्ट करा
कसं वाटलं तुम्हाला? मस्त एकदम. आणि आता पुन्हा एकदा हे करा जरा. आता हात उलटा करा तुमचा. हात उलटा इथे असा उलटा करा. पडतो काय बघा. नाही जाड एकदम याचं आहे. आणि स्वच्छ. आणि जर कोकम जर तुम्हाला चांगली ओळखायची असेल ह्यात मध्ये हात धुवून बघा तुम्ही. अच्छा आता आपण ओळख्यात इकडे बघूया. हात धुतो आता आपण. हा एकदम स्वच्छ म्हणजे केमिकल नाही. केमिकल वगैरे काय ना पूर्ण ऑर्गॅनिक आहे बघा. एकदम मतलब शुद्ध आहे बघा. दादाने आपल्याला सगळं इथे दाखवलं कोकम कसे ह्यांच्याकडे असतात. ओळखायचे पण आणि टेस्ट पण दिले. 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे पण एकदम ओरिजिनल माल आहे यांच्याकडे. असं नाही की केमिकल वगैरे याचं आहे. आणि पूर्णपणे ओरिजिनल खात्रीशीर. हे बघा इथे हापूस आंबा पोळी कशी आहे? 80 रुपये आणि 100 रुपयाला 2 आहे. आणि ही आहे ना फणस पोळी आहे. ही कशी दादा? 70 रुपये 100 रुपयाला 2 आहे तिथे. हे बघा हे बघा इथे बॅग्स वगैरे लावल्यात आणि पान आहे तिथे बघा. 5 सुपारी. दादा पान कसे आहे? 60 रुपये 100 पान येतात 60 रुपयाला. आणि सुपारी कशी आहे? 120 रुपये पाव किलो. आणि लहानवाली पण एक ही बघा ही पण सेम आहे. आणि ही तोडलेली 20 रुपये पॅकेट आहे बघा यांच्याकडे. बॅगा पण इथे लागल्या सगळे अलग अलग रेंजचे आहे इकडे. बघा इथे झाडू आहे हिराच्या मोठ्या मोठ्या. काढू नका असं हे करा ना. कितीला ही? 160 रुपयाला. आणि ही पण 160 आणि 150 रुपयाला. मस्त एकदम ओरिजिनल बनवलेली हातानी आहे बघा. आणि नारळ कसे दादा? हे नारळ 30 रुपये. ते बघा ते वाले 30 रुपयाला आहे. हे वाले हे 30. हे किती? 30. हे 30 वाले. अच्छा ते पण ते 30 आणि हे पण 30 आहे. आणि हे गावठी अंडी? हा गावठी अंडी. कसा अंडा गावठी? हे 12 रुपयाने आम्ही घालतो. 12 रुपयाला एक गावठी ओरिजिनल अंडी. आणि 150 रुपये डझन. 150 रुपये डझन. आणि केळी कशी आहे? केळी 60 रुपये डझन. 60 रुपये डझन. कच्ची केळी आहे ना? कच्ची केळी. कच्ची 50ला 4. कच्ची 50ला 4 आहे बघा. बघा इथे आतमध्ये आला ना इथे फळभाज्या आणि फुलं वगैरे सगळं इथे तुम्हाला या मार्केटमध्ये इथे भेटणार आहे बघा. हा अलग मार्केट आहे इथे आणि तिकडे अलग मार्केट आणि त्याच्या बाजूला फिश मार्केट आहे बघा. हे बघा आता आपण आहे ना चाललोय फिश मार्केट इथं. सागर रत्न मत्स्य बाजारपेठ वेंगुर्ला नगर परिषद. आणि हा पूर्ण आहे ना हा पूर्ण मच्छी मार्केटचा रस्ता आहे बघा वरती जायला. बघूया आपण इथे. आणि हा पूर्ण मच्छी बाजार आहे बघा. सगळे मस्त घेऊन बसले मच्छी. अलग अलग तऱ्हेची मच्छी इकडे भेटते बघा. हे बघा इथे स्टार्टिंग पासूनच बसलेले मच्छी घ्यायला. ताई काय आहे? तारली आहे बघा. कितीला? 50 रुपये. हे काय? 50 रुपये. आणि बारीक बांगडे कसा? 100ला 12. आणि तारली कशी आहे? 100 रुपये वाटा आहे. एकदम स्वस्त मच्छी आहे बघा. हे बघा इथे बांगडे आहे ते. ताई बांगड्या कशा आहे? कसा? 100ला 3 आहेत बांगड्या. आणि इथे हलवा आहे ना. हलवा कसा? 350ला 2 आहे. मांदेली? हा 50 रुपयाला. 50 रुपयाला बघा केवढी मांदेली आहे ताईकडे. आणि ही तारली आहे ना काय बोलायला? करली मोठी आहे एकदम. कशी आहे? 150 रुपयाला आहे. आणि इकडे सगळ्या आपल्या कोळीनबाई ताई इकडे सगळ्या घेऊन बसलेल्या आहेत. खेकडा कसं ताई? 100 रुपये वाटा. किती असतील? 15-20 तरी असतील ना. आणि मुशी कशी आहे? 300 रुपयाला 3. 300 रुपयाला 3 आहे बघा इथे. आता ना इथे बघा पापलेट बघायला बघणार आहे. पापलेट आहे ना ताई? मग काय आहे? सोनम. अच्छा सोनम. कसं आहे? कितीला? 300 रुपयाला जोडी आहे बघा. हे अलग अलग सोनम बोलतात याला. पापलेट सारखाच दिसतात. पापलेट सारखाच लागतो ना. ताई शिवल्या कशा आहे? शिवल्या कशा द्या? 100 रुपये वाटा. 200 रुपयाचा आहे. खूप सारं आहे तिथे बघा. इथे आहे ना सुरमई आहे बघा. एवढी मोठी आहे सुरमई आहे. आणि हलवा आहे हा वाला. नाही हलवा कसा? 500 रुपयाला आहे ना. बघा त्याला पुढे आलो. इथे पण आहे ना बघा. हे बांगडे आहे. करबा बांगडा. कसा हा? कितीला? 200ला 3 आहे बघा. मोठी आहे एकदम. साईज पण खूप मोठी आहे बघा. दाखवतो. 200ला 3. आणि इथे पण सुरमई आहे. सुरमई कशी ताई?
ही 1500 रुपये आणि ही 1200. आणि करली कशी आहे? करली 300 रुपयाला एक आहे बघा. बघा इथे ना कोळंबी आहेत. ताई कोळंबी कशी काकी? 100 रुपयाला वाटा आहे. बघा केवढी मोठी मोठी आहे एकदम. आणि सोलून पण देणार आहे बघा. बघा आपण मालाड मार्केटला बघितलं होतं ना, तुम्ही इथे मच्छी घेणार ना तसेच इथे तुम्हाला कापून देणार. काहीतरी 10-20 रुपये घेणार इथे कापायची आहे बघा. सेम मार्केट मस्त आहे. बघा इथे पापलेट आहे बघा. ताई पापलेट कशी आहे? 1200 रुपयाला 3 आहेत. मस्त आहेत व्हाईटवाल्याचे. बघा इथे आहे ना ही छोटी छोटी मच्छी असते ना ती खूप टेस्ट लागते त्याला. आणि इथल्या गावामध्ये वेंगुर्लाकरांना ना सगळ्यांना ते छोट्या छोट्याच मच्छी आवडतात. आपल्या इथे कसं सुरमई पापलेट ज्या हलवा आपण खातो तसे इथे समुद्राचे जवळच आहे ना, तर छोट्या छोट्या मच्छ्या खूप टेस्टी असतात त्या. इथे ना मार्केटच्या बाजूला ना हे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आहे. आणि इथे आहे ना महाराजांचा इथे दरबारच बघा मस्त एकदम. आणि हे जे आहे ना हे इथे म्युझियम आहे बघा प्रगतीच्या पाऊलखुणा. हे आपल्याला वरती आता बघायला भेटणार आहे बघा. कारण आपण वरती जाऊया आता. चला आता आपण वरती आलो आणि हा सभागृह आहे हा बघा इथे. आणि इकडे आपण एंट्री करणार ना तर इथे ना एक एक हे लावलेले आहे तिथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र. त्याच्यानंतर इथे आहे ना वेंगुर्ल्याची खाद्य संस्कृती पारंपरिक ही मस्त वाटते. आणि त्याच्या पुढे मडगावचा शिलालेख. आणि हे जे आहे ना कॅथलिक चर्च आहे वेंगुर्ल्याचा. हे सगळे वेंगुर्ल्यातले फेमस ठिकाण आहेत ते तुम्ही इकडे व्हिजिट करू शकतात आहेत. या बाजूला बघणार ना ही वेंगुर्ल्याची सागर संपत्ती म्हणजेच मच्छी बोट वगैरे असं. त्या साईडला आपण बघणार ना तर हे सगळी देवस्थान आणि मंदिर आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तेव्हा समोरच गणपती बाप्पा मोरया. आणि त्या पण पहिल्याच आपल्याला वेतोबा आरवली गावातला हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. वेतोबाचं मंदिर श्री जैतीर देवस्थान आहे बघा. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ आहे पादुका आणि स्वामी समर्थांनी त्यांचं मठ आहे. त्याच्यानंतर आहे रेडीचा गणपती स्वयंभू आहे हा हे बघा. आणि हे त्याचं मंदिर आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मस्त एकदम आहे बघा. आणि त्याच्यानंतर इथे कोकणातील लोककला हे दशावतार हे इथे. त्यानंतर कोकणातील गावराठी. आणि इथे आहे वेंगुर्ल्यातील मारुती मंदिर. आणि हे काय श्रीदेव सागरेश्वर आहे हे बघा. मस्त आहे ना एकदम. तिकडे पण देवाची मंदिर आहेत आणि इथे पण आहेत राहिलेली काही. श्रीदेवी सातेरी मंदिर वेंगुर्ला. आणि त्याच्यानंतर आहे वेंगुर्ल्याची नगर परिषद आहे बघा. ही नगर परिषद वेंगुर्ल्याची. आणि वेंगुर्ला दीपगृह लाईट हाऊस त्याला आपण बोलतो ना ते आहे बघा. मतलब एकदम त्यांनी सोप्या आणि सीध्या पद्धतीने हे सगळं तुम्हाला एका प्रदर्शनाद्वारे दाखवलं. हा म्युझियम आहे ऐतिहासिक वेंगुर्ला बंदर. वाव मस्त वाटतं एकदम. त्याच्या बाजूला इथे रामेश्वर मंदिर आहे वेंगुर्ला हे बघा. आणि हे जे आहे वाचनालय वेंगुर्ला इथे. आणि त्याच्या बाजूला आहे डच वखार वेंगुर्ला. आणि हे आहे श्रीदेव मानसीश्वर. ही सगळी मी तुम्हाला देऊळ आहे देवस्थान आहे. मी जेवढे होईल तेवढे मॅचने दाखवणार आहे. तुम्ही जेव्हा इथे येणार ना तर ह्या इथे पण म्युझियमला तुम्ही व्हिजिट करा इथे. पण इथे आहे ना जे वेंगुर्ल्याचे जे फेमस जे ठिकाण आहे देवस्थान आहेत त्यांचं इथे मस्त म्युझियमद्वारे इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथे नक्की व्हिजिट